गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे आहे उडदाची डाळ रात्री भिजत ठेवली होती. त्यामध्ये थोडंसं हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून सकाळी हे ग्राइंड करून घेतले. तर मी आज उडदाचे वडे बनवणार आहे. तर सकाळीच टाकलं होतं भिजायला मी 9 वाजता. तर आता 12 वाजलेत. मी काढून घेतलं हे. तसं 2च तास ठेवायचं. छान होतात वडे आणि तेल पण राहत नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची वगैरे मिक्स करणार आहे आणि आणखीन एक अर्धा तास सेट व्हायला थोडंसं ठेवून देणार आहे. चला मग दाखवते. आणि टोमॅटो चिरून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. भरपूर असा कांदा घेतला आहे, थोडंसं बारीक चिरला आहे आणि टोमॅटो. तर आता मी मिरची नाही टाकणार आहे कारण हर्षला खायचं. मिरची तो काढता येत नाही आहे त्याला. आणि लगेच चवीपुरतं मीठ पण टाकूया. मिक्स करूया छान. थोडं वेळ सेट व्हायला ठेवून द्यायचं. मी सिम्पलचं आता सांबार करणार आहे. तर फोडणी देते आता. चला, गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात. जास्त काही भाज्या ॲड नाही करणार आहे मी, मुलांना खायचे त्याच्यामुळं. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात. डायरेक्टली फोडणी देणार आहे. आता डाळ नाही शिजवून घेतली. थोडंसं कढीपत्ता, कांदा घालूया. मिक्स करूयात. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातले. घालूयात आपण आता. चवीपुरतं मीठ घालूयात पहिलं. हळद, लाल तिखट थोडंसं. थांब, त्याचा मसाला छान भाजले की त्याच्यामध्ये आपण आता डाळ टाकून घेऊया. थोडीशी डाळ, तुरीची डाळ ते टाकून घेऊया. भिजवून ठेवली होती मी एक 5 ते 10 मिनटं भिजवली होती. पटकन शिजते. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करू. पाणी ॲड करू. थोडीशी पाणी तेल टाकून घेऊ. कल्याणसरीतून येताना ना काल 3 झाडांनी जास्वंद, झेंडू आणि हे आणले होते. कलर खूप आवडला त्यांना. 3 झाडांनी मला दाखवते मी जवळून. किती सुंदर कलर आहे शेवंतीचा. माझ्याकडे ह्याच्यात व्हाईट होता पहिला, पण तो खराब झाला म्हणून आता एक आणली. ह्या एक आणलाय, झेंडू एक आणला हा, आणि जास्वंद एक आली. त्याला आज सकाळी फुल आले. हे ऑलरेडी एक आलं होतं, ते खराब झाले. रात्री आणलेले. आता मला हे कुंडांमध्ये ट्रान्सफर करायचं. ह्याला कळे पण आले, 3 कळे आलेत आणि हे फुल आले. किती सुंदर आहे कलर. आणि हा एक खात पण आणला मी त्याला. हे थोडं थोडं ज्यावेळेस ट्रान्सफर करणार आहे त्यावेळेस थोडं थोडं
टाकणार आहे, म्हणजे छान फ्लावर पण येतात आणि व्यवस्थित राहतं आहे. हे बघा दाखवते तुम्हाला झाडं तसे. हे कढीपत्ता आहे माझा आणि हे तुळस खराब झाली, आता दुसरी एक आणणार आहे तुळस. किती छान वाटते. तर मी थोड्या वेळाने ट्रान्सफर करते मी आता कुंड्यांमध्ये बोलते. तेल पण टाकलं आता, टाकून घेते मी. थोडंसं पाणी लावायचं हाताला. हे असं होल करायचं मध्ये आणि असं उलटून घ्यायचे. असे थोडंसं पातळ झालंय माझ्याकडून पीठ हे करताना. ठीक आहे, आता काय तर मग पहिल्यांदा खाली असं चिटकलंय का, चिटकून बसलंय पहिलं. थोडंसं पातळ झालं म्हणजे पीठ पण उलटलंय. ठीक आहे, थोडंसं घट्ट असेल ना पीठ आणि थोडंसं तेल जरा जास्त तापून द्यायचं आणि ते पातळ झाल्यामुळं ते असं प्रॉब्लेम यायला लागला. छान मस्त कलर आलाय. बाकीचे आणि बघा झाले ते मस्त क्रिस्पी झाले तसे, पण जरा पातळ झाल्यामुळं शेप हे झाला नाही, आला नाही. आणि मस्त बघा तेल अजिबात राहिलेलं नाही आहे. मस्त झालं ते, खूप गरम आहे. थोडंसं घट्ट पाहिजे होतं पीठ, म्हणजे छान आलं असतं आणि टेस्ट पण छान झालं असेल. बघते टेस्ट पण आता उलटलं. पहिलं थोडंसं तेल टाकलं नव्हतं त्याच्यामुळे ते चिटकलं होतं, पण आता लगेच उलटलं. जेवढं होईल तेवढं थोडंसं म्हणजे घट्ट पीठ करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं पटकन झालं मला काढता प्रॉब्लेम. मस्त झाले ते आणि खाली चिटकले पण नाही आहेत. तर कमी गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे आतलं पण छान भाजते. चला मग मी तळून घेते आणि बोलते नंतर तुम्हाला. मस्त कलर आला आहे बघा, असं तळून घेते. खा हार, तू पण खा. गरम आहे ठेवा, पोळल हळूहळू. कसे झाले? गरम आहे ना? छान झाले. हर्षू तू खा. सांबर पण झालं इकडे बघा. जास्त तिखट नाही केलं पोरांमुळे आणि मस्त झाले. जास्त डाळ पण नाही शिजवलेली, अशी छान लागते अशी. झाले रेडी मस्त सांबर. वडे इकडे तळून ठेवले. चला तर जेवण करते, या जेवायला तुम्ही पण. करते तर जेवण करून घेतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.